गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर पहा, बऱ्याच दिवसानंतर आपण आज भेटत आहोत, बरोबर. जवळपास 7 ते 8 महिन्यानंतर आपला हा व्हिडिओ येत आहे. सो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. काही कामानिमित्त व्यस्त होतो, त्याच्यामुळे काही जमलं नाही व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे करायला. बट आता इथून पुढे मी कंटिन्युटी ठेवेन. ओके, जेवढा वेळ मला मिळेल तेवढा वेळ मी तुमच्यासाठी काढेनच, नक्कीच काढेन. आणि जे काही माझं आपली जी कंटिन्युटी जी सिरीज होती, ती सिरीज आपण मॅथमॅटिक्सची आणि अदर सब्जेक्टची पण आपण काय करणार आहोत, तर जसा जसा वेळ मिळेल तसं तसं आपण ती कंटिन्यू चालू ठेवणार आहोत. ओके, क्लिअर. तर मग हा थोडा खूप कमी वेळ आहे, तर त्या खूप कमी वेळामध्ये थोडा चांगला उपयोग करून घेऊ त्याचा. आणि एक छोटासा टॉपिक आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, तर तो आहे आपला डिस्काउंट. ओके. आता जो डिस्काउंट आहे, वेळ वाया न घालवता आपण काय करूयात, तर आजचा हा जो टॉपिक आहे त्याच्यासाठी आपण सुरुवात करूया. ओके, चलो. पहा, तुम्हाला इथं स्क्रीनवरती ऑलरेडी मी लिहिलेलं आहे काय आहे आपला टॉपिक. डिस्काउंट. डिस्काउंटला काय म्हटलं जातं? आता मोस्ट ऑफ दी मी थोडंसं इंग्लिश प्रेफर करेन, बट मधून मधून मी मराठी सुद्धा त्याचे जे काही टर्म्स आहेत, या टर्म्स सुद्धा मी तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सप्लेन करेन, बरोबर. आता इथं डिस्काउंट आहे ना, या डिस्काउंट का काय म्हटलं जातं मराठीमध्ये? डिस्काउंटला म्हटलं जातं सूट म्हटलं जातं, बरोबर. थोडीशी इंट्रोडक्शन बघू आपण याच्याबद्दल. डिस्काउंट म्हणजे काय आहे रे? तुम्ही ज्यावेळी आता समजा आता 31 डिसेंबर आलेला आहे जवळ, बरोबर, म्हणजे उद्याच आहे. तुम्ही काही खरेदी वगैरे करायला गेलात, किंवा दिवाळीच्या वेळी बघा, दिवाळीच्या वेळी खरेदी वगैरे आपण करतो, त्यावेळी काय दिलेलं असतं की 20% म्हणजे एखादी तुम्ही साडी वगैरे घेतली तर त्याच्यावरती 10% सूट भेटेल, 20% सूट भेटेल, बरोबर. किंवा 30% सूट भेटेल, किंवा अजून काही एक्झाम्पल आपण काय घेऊ शकतो की 3 शर्ट वरती 1 शर्ट फ्री भेटेल, बरोबर. अशा टाईपच्या ऍडव्हर्टाइजमेंट काय केलेल्या असतात, तर शॉपच्या बाहेर लावलेल्या असतात, बरोबर. किंवा आपण दिवाळीचा माल वगैरे भरतो बघा, तर त्यावेळी सुद्धा काय करतात, जे शॉपकीपर असतात ते शॉपकीपर आपल्याला काय करतात, तर 5 किलो साखर घेतली की काय करतात, तर एक साबण, मोती साबण आपल्याला फ्री देतात ते, बरोबर. तर हे काय झालं आपल्याला, तर काहीतरी घेतल्यानंतर आपल्याला काय भेटतंय, काहीतरी फ्री मध्ये भेटतंय, बरोबर. डिस्काउंट म्हणजे काय आहे थोडक्यात, तुम्हाला एखादी वस्तू काय केली जाते, तर स्वस्त भेटून जाते. एक्झॅक्टली ती कधी स्वस्त नसते बरं का, एवढं लक्षात असू द्या तुमच्या. कारण जो कोणी व्यवसाय करणारा आहे तो एवढा हे नाहीये की तो त्याचा स्वतःचा स्वतःला तो लॉस करून घेईल. लॉस म्हणजे माहितीये ना? बघा, हे 2-3 टर्मिनॉलॉजीज आहेत, हे लक्षात असू द्या. प्रॉफिट. प्रॉफिट म्हणजे काय असतं आपला? प्रॉफिट म्हणजे असतो आपला नफा. त्याच्यानंतर काय आहे आपलं? त्याच्यानंतर लॉस आहे. लॉस म्हणजे काय येतं, तर तोटा. आणि डिस्काउंट. डिस्काउंट म्हणजे ऑलरेडी मी इथं वरती दिलेलंच आहे. डिस्काउंट म्हणजे काय आहे, तर आपली सूट आहे. ठीक आहे. आता अजून एक टर्मिनॉलॉजीज आहेत बघा. एक असते कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस म्हणजे काय माहितीये? कॉस्ट प्राइस किंवा त्यालाच मी काय म्हणतो, सीपी. ओके. एक आहे आपली मार्क प्राइस. सॉरी, मार्क प्राइस, त्याला काय म्हणतो आपण, एमपी. आणि नेक्स्ट वन कोणती असते आपली? नेक्स्ट वन आहे आपली सेलिंग प्राइस. आता ही सेलिंग प्राइस म्हणजे काय, आता या 3 प्राइस मी लिहिलेल्या आहेत बघा, त्याला मी एसपी म्हणतो. सीपी कॉस्ट प्राइस म्हणजे काय आहे, तर ती वस्तू आपल्याला किती रुपयाला भेटलेली आहे, किंवा ती तुम्ही किती रुपयाला विकत आणलेली आहे. ओके. फॉर एक्झाम्पल बघा, मी काय केलं, माझ्याकडे एक पेन आहे. आपण काय करू, पेनचे एक एक्झाम्पल घेऊ. पेन जी पेन एक जो पेन आहे तो मी काय केला, 5 रुपयाला मी विकत घेऊन आणला. ओके. 5 रुपयाला आहे एक पेन. तर ती 5 रुपये काय झाली, तर ती 5 रुपये, त्या 5 रुपये काय आहे, त्याची कॉस्ट प्राइस झाली. आता मला काय करायचं आहे, मी काय केलं, ती 5 रुपयाचं लेबल जे आहे ना, ते 5 रुपयाचं लेबल मी त्या लेबलवरती, तुम्ही प्राइस पाहिली असेल बघा, कोणत्याही वस्तूवरती, कोणतीही वस्तू जर बघितली ना, तर त्याच्यावरती त्याचा टॅग लावलेला असतो, त्याची प्राइस किती आहे त्याचं, बरोबर. मग मी काय केलं, मी दुसरा एक तसाच एक लेबल तयार केला, आणि त्याच्यावरती मी तो लेबल लावला, किती रुपयाचा, 10 रुपयाचा लेबल लावला मी. किती रुपयाचा लावला लेबल? 10 रुपये. ऍक्च्युअल मध्ये ती 10ची आहे का, तर नाहीये. ती ऍक्च्युअल मध्ये कितीची आहे, ती ऍक्च्युअल मध्ये होती 5 रुपयाची. म्हणजे 5 रुपये काय झालं रे, तिची कॉस्ट प्राइस झाली, बरोबर. म्हणजे ऍक्च्युअली जेवढ्याला तुम्ही ती घेतलेली होती. ओके. मग ही 10 रुपये काय झाली, आता ही 10 रुपये झाली त्याची मार्क प्राइस. मार्क प्राइस का म्हणतोय आपण, कारण आपण स्वतःहून काय केलेला आहे, तो टॅग त्याच्यावरती लावलेला आहे. त्याची ओरिजिनल ती किंमत होती का, तर नव्हती किंमत ती. म्हणून ही 10 रुपये काय झाली, आपली मार्क प्राइस झाली. आलं लक्षात मार्क प्राइस काय आहे, तर आपण काय करतो, तर तो त्याच्यावरती टॅग लावला जातो. आणि आता हाच पेन
तुम्ही कोणाला तरी दुसऱ्या व्यक्तीला विकणार आहात. म्हणजे मी काय करतो, हा पेन मी काय केलं, 12 रुपयाला विकून टाकला. ओके. तर ही 12 रुपये काय झाली, तुमची सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत झाली. समजलं का? कॉस्ट प्राइस म्हणजे काय असते, त्याच्यानंतर मार्क प्राइस म्हणजे काय आहे, आणि सेलिंग प्राइस म्हणजे काय आहे. सेलिंग प्राइस म्हणजे आपण ती वस्तू ज्या किमतीला आपण विकून टाकतो ना, त्याला काय म्हणतो आपण, सेलिंग प्राइस म्हणतो. मार्क प्राइस म्हणजे काय आहे, तर कोणत्याही वस्तूवरती एक डबल टॅग लावला जातो त्या प्राइसचा. आता तुम्ही म्हणसाल सर असं करू शकतो का आपण, येस इट इज पॉसिबल. ओके, हे फक्त आपल्याला माहित नसतं, सो दॅट तो एक विषय वेगळा आहे. बट हे करतात असं मोस्ट ऑफ द केसमध्ये. डिस्काउंट हा फक्त दाखवायला असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. ओके. आता मी जास्त त्याच्यामध्ये जात नाही, बट हे थोडंसं लक्षात असू द्या तुमच्या. डिस्काउंट हा फक्त आपल्याला दाखवण्यासाठी असतो, ऍक्च्युअल मध्ये कधी डिस्काउंट हा दिला जात नाही. तुम्ही स्वतःचा विचार करा. तुम्ही जर तिथे बिझनेसमॅन असाल तर तुम्ही काय करणार आहात, फक्त ते दाखवण्यासाठी तेवढं असतं. ते काय म्हणतात, अरे 10 रुपयाची वस्तू आहे, ते तुम्हाला 12ला देतो, पण ऍक्च्युअल मध्ये ती कितीची आहे, 5ची आहे ऑलरेडी. ओके. सो आय होप की या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत ह्या तुमच्या लक्षात आलेल्या आहेत. डिस्काउंट म्हणजे काय आहे, डिस्काउंट म्हणजे सूट असते. आता याच्यामध्ये त्याच्यानंतर कॉस्ट प्राइस काय आहे, मार्क प्राइस काय आहे, सेलिंग प्राइस काय आहे, त्याच्यानंतर प्रॉफिट म्हणजे काय असतो, आणि लॉस म्हणजे काय असतो. ओके. आता डिस्काउंटचा एक फॉर्म्युला बनतो बघा, मी इथे खाली लिहितो. डिस्काउंटचा फॉर्म्युला आपला काय बनेल, डिस्काउंट इज इक्वल्स टू सेलिंग प्राइस मायनस मार्क प्राइस. अलग लक्षात. स्वीट. ओके, इथेपर्यंत आय होप की सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल की आपल्याला काय करतोय आपण, राईट. तर आपण नेक्स्ट वन याच्यावरती जाऊयात. जस्ट वेट. पहा आता, इथून पुढे आपण काय करूयात, तर थोडे थोडेसे क्वेश्चन बघायला सुरुवात करूयात. ज्या ज्या वेळी बघा क्वेश्चन आता आपल्याला कशा प्रकारे विचारले जातात, मी आता डायरेक्टली आयोगाने जसे क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके. हा जो व्हिडिओ जो आहे ना, हा एखादा पर्टिक्युलर कोणत्याच असा एखाद्या पर्टिक्युलर एक्झामसाठी बनवत नाहीये मी. मॅथ्स हे सगळीकडे सेमच आहे. हे तुम्ही एमपीएससी साठी युज करा, पोलीस भरतीसाठी युज करा, स्टाफ सिलेक्शनची कोणतीही एक्झाम असेल त्याच्यासाठी युज करा, किंवा ज्या वन डे एक्झाम ज्या होतात, सरळ सेवेच्या ज्या कोणत्याही एक्झाम होतील ना, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हा रेफर करू शकता. ओके. असं काही नाही की पोलीस भरतीला वेगळं मॅथ्स असतं, सरळ सेवेसाठी वेगळं आहे, या कंबाईनसाठी वेगळं आहे, एमपीएससी राज्यसेवासाठी वेगळं आहे, असं काही नाहीये. मॅथ्स हे सगळीकडे सेमच आहे, फक्त डिफिकल्टी लेवल काय होत राहते आपली, तर चेंज होत राहते थोडीफार. ओके. पोस्टनुसार एमपीएससीला थोडं हाय लेवलला विचारतील, पोलीस भरतीला थोडं कमी, तलाठीला त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त मॉडरेट राहील, बस एवढाच फरक आहे बघा. ओके. आता हा थोडासा हार्ड क्वेश्चन होईल, त्याच्यापेक्षा मी काय करतोय, थोडंसं सिम्पल सिम्पल मध्ये आपण घेऊया. हम्म, बघा. ज्यावेळी आपण काय म्हणतो बघ, डिस्काउंट, मी काय म्हटलं की मी तुम्हाला डायरेक्टली डिस्काउंट, हे डिस्काउंट मध्ये ना 3 ते 4 टाइप मध्ये क्वेश्चन विचारले जातात एक्झाम मध्ये. तर एक काय आहे, एक तर तुम्हाला डायरेक्टली देतील की मी काय केलं, तर एक 10% मी तुम्हाला सूट दिलेली आहे एखाद्या वस्तूवरती. ओके. एखाद्या वस्तूवरती मी 10% सूट दिली, एखाद्या वस्तूवरती मी तुम्हाला 20% सूट दिली, एखाद्या वस्तूवरती मी 30% सूट दिली. म्हणजे इथं काय होतंय रे, 3 वेगवेगळ्या वस्तू आहेत आणि 3 वेगवेगळ्या वस्तूवरती फक्त एकच डिस्काउंट देत आहेत ते. म्हणजे एकतर 10% देत आहेत, एकतर 20% देत आहेत, किंवा एकतर 30% देत आहेत. बरोबर. असं काय करतायत, ते तिन्हीवरती एकदाच देत आहेत, एकच डिस्काउंट भेटतोय. पण कधी कधी असे सुद्धा क्वेश्चन विचारले जातात की एकाच वस्तूवरती 2 डिस्काउंट देतात ते. म्हणजे 5% आणि 10% असे 2 डिस्काउंट दिले, आणि ते आपल्याला विचारतात की सांगा बरं याचा टोटल डिस्काउंट किती आहे. बघा आता इथे एक सिंपल क्वेश्चन तुम्हाला दिसतोय, काय दिलेलं आहे रे इथे, जर 10% आणि 40% च्या 2 सवलती दिल्या असतील तर एकूण किती टक्के सवलत दिली आहे. बरोबर. मी काय म्हंटल तुम्हाला, फक्त एक सिंगल डिस्काउंट दिला असेल तर आन्सर सिंपल आहे. ओके. पण जर तुम्हाला 2 डिस्काउंट दिले जातील, ओके, एखाद्या वस्तूवरती ज्यावेळी काय होतं, 2 डिस्काउंट देतात. किती डिस्काउंट आहे इथे, 2 आहेत. कोणकोणते आहेत, एक आहे 40% आणि एक आहे 10%, असे 2 डिस्काउंट आहे आपल्याकडे. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर याच्यामध्ये दोन्हींची किती टक्के सवलत भेटेल. आता आपले विद्यार्थी काय करतात, अरे हा सिंपल तर आहे, 10% दिसतात आणि 40%, बरोबर. आणि याला किती करतात, आपलं दोघा टक्के तर करायचं आहे ना, तर 50% काढून काय होतात, तर आन्सर मोकळे होतात. पण इथं काय होतं, तर आपण चुकतो, एवढं लक्षात ठेवा. जेवढा, आणि हा जो 50% आहे ना, हा ऑप्शन मध्ये पहिल्यांदाच दिलेला असतो आपल्याला. काय असतं ऑप्शन मध्ये, तो पहिल्यांदाच असताना आपण काय करतो, तर टिक करतो.
अरे वा, 2 सेकंदात माझा आन्सर काढून झाला. बट हे काय आहे तुमचं रॉंग आहे, एवढं लक्षात असू दे. ओके. आणि एक्झामिनर जो पेपर सेट करतो ना, तो नेहमी ना जो रॉंग आन्सर असेल ना ते तुम्हाला पहिल्यांदा इंडिकेट म्हणजे पहिल्यांदाच त्याचे ऑप्शन ठेवतात. कारण त्याच्याकडे बघून आपण काय होतो की थोडंसं प्रेशर असतं त्यावेळी की त्याच्यामुळे आपण ते टिक करून जातो. ओके. बघा आता इथे काय मी करतो. मी एक सिंपल फॉर्म्युला सांगतो. ओके, सिंपल फॉर्म्युला आहे. एक फॉर्म्युला आहे पहा, A+B प्लस AB अपॉन 100. हा एक आपला मॅथ्स मध्ये हा बऱ्याच ठिकाणी फॉर्म्युला यूज करत जातो. ओके. आता फक्त मी तुम्हाला डिस्काउंटच्या रिलेटेड सांगतोय त्याच्यामुळे आपण फक्त डिस्काउंट वरतीच फोकस करू. ज्याच्यावेळी मी नेक्स्ट वन क्लासेस घेईन त्यावेळी मी तुम्हाला थोडंसं अजून थोडंसं हे ब्रीफ मध्ये सांगेन. ओके. फक्त आता डिस्काउंटच्या रिलेटेड बघू. हा फॉर्म्युला एक लक्षात ठेवा. आणि डिस्काउंट म्हणजे काय आहे रे, डिस्काउंट मध्ये ही इनिशियलीच म्हणजे सुरुवातीपासूनच काय आहे, ही एक निगेटिव्ह आहे, बरोबर का. म्हणजे काय होतंय, तुमचे पैसे जास्त जात आहेत का तुम्हाला पैसे कमी द्यायला लागतात, सांगा बरं मला काय होतंय नक्की. तर डिस्काउंट ही एक काय आहे, निगेटिव्ह कन्सेप्ट आहे. आणि लक्षात ही काय आहे तर निगेटिव्ह कन्सेप्ट आहे, हे लक्षात असू द्या. काय आहे, निगेटिव्ह कन्सेप्ट आहे. सो निगेटिव्ह कन्सेप्ट काय आहे, कारण तुमचे पैसे वाचतायत, तुम्हाला कमी पैसे द्यावे लागतात. कमी कमी म्हणजे काय होतं, कमी म्हणजे मायनस आणि जास्त म्हणजे काय होतं तर प्लस होतं. आलं लक्षात. मग पहा, हा जो आपला फॉर्म्युला आहे हा स्टँडर्ड फॉर्म्युला चेंज कसा होईल, हा स्टँडर्ड फॉर्म्युला आपला चेंज होऊन जाईल. काय होईल रे, ए हा पॉझिटिव्ह आहे. ए आणि बी हे काय आहे, नथिंग बट तुमच्या हे डिस्काउंटच्या व्हॅल्यू आहेत ना, ही 10% आणि ही 40%, हे काय आहे त्यांच्या आपण त्यांना म्हणतोय. ए काय झाली आपली 10%ची व्हॅल्यू झाली आणि बी काय आहे तुमचं 40%. म्हणजे जे दोन डिस्काउंट दिले जातात त्यांची व्हॅल्यूच आपण काय घेतो, ए आणि बी घेतो. ओके. सांगा आता डिस्काउंट देतोय म्हणजे काय झालं रे, मायनस ए घेणार मी. का मायनस ए येईल, कारण डिस्काउंट मध्ये काय होतंय तर निगेटिव्ह मध्ये होतं आपण, बरोबर. त्याच्यानंतर बी सुद्धा काय घेणार आहोत आपण, मायनस बी घेणार आहोत. आता त्याच्यानंतर मला सांगा, हा ए बी अपॉन 100 जसा आहे तसंच मी कन्सिडर करेन त्याला. फक्त आता हा दोघांचे मायनस मायनस काय होऊन जाईल रे, मायनस मायनस आपलं पॉझिटिव्ह बनेल, त्याच्यामुळे इथे साईन जे आहे ते काय राहणार आहे तर आपलं पॉझिटिव्ह साईन राहील. आता मी काय करतो, या ज्या तिन्ही टर्म आहेत ना, या तिन्ही टर्म मधून मी निगेटिव्ह कॉमन काढतो. ओके. निगेटिव्ह कॉमन काढतो. जर मी हे निगेटिव्ह कॉमन काढलं तर काय राहील माझ्याकडे, मायनस ए मधून मायनस गेला, आपल्याकडे ए राहील. मायनस बी मधून मायनस काढलेला आहे तर काय राहील तिथे, ओके. आणि परत त्याच्यानंतर हा मायनस ए बी अपॉन 100. आता हा बघा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे, मी जसं तुम्हाला आधी म्हटलं, डिस्काउंट काय आहे आपली, डिस्काउंट ही ऑलरेडी निगेटिव्ह कन्सेप्ट आहे. ओके. डिस्काउंट ही ऑलरेडी निगेटिव्ह कन्सेप्ट आहे, त्याच्यामुळे हा जो मायनस आहे तो आपण असाही कन्सिडर करणार नाही आहोत. का कन्सिडर करणार नाही आहोत, कारण तो मायनस कशासाठी इंडिकेट केला जातोय, तो मायनस डिस्काउंटसाठी इंडिकेट केला जातो. म्हणजे आपला फॉर्म्युला काय बनला सांगा बरं मला, आपला डिस्काउंटसाठी, हे नोट डाऊन करून ठेवा तुम्ही. ओके. डिस्काउंटसाठी आपला डायरेक्टली फॉर्म्युला बनला A+B मायनस ए बी अपॉन 100. ओके. हा वाला आपला काय फॉर्म्युला बनेल. ए लक्षात सगळ्यांच्या काय सांगितलं मी तो, आणि हा कसा आला हे आय थिंक काही गरज नव्हती, त्याच्यामध्ये आपली 4-5 मिनिटं ऑलरेडी वाया गेलेली आहेत. मी तुम्हाला डायरेक्टली जरी सांगितलं असतं तरी चाललं असतं, कारण आपलं क्वेश्चन सॉल्व्ह होणं महत्वाचं आहे. कसं आलं काय आलं डझंट मॅटर. ओके. आणि ते तुम्हाला कोणी विचारणारही नाहीये की कसं आलं सांगा मला. ओके. आलं लक्षात. चला आता याचा आपण यूज करून काय करूयात तर क्वेश्चन हा सॉल्व्ह करूयात. काय दिलेला आहे रे सांगा मला, दोन डिस्काउंट आहेत. एक आहे 10%चा आणि एक आहे 40%चा. आपण काय कन्सिडर करू, 10 जो आहे तो माझी ए ची व्हॅल्यू आहे, 40 जी आहे ती बी ची व्हॅल्यू आहे. आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील सर असं थोडी ना आहे, 10 ला मी बी कन्सिडर करतो आणि 40 ला मी ए कन्सिडर करतो. चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. काही काही जणांचं डोकं असं पण चालतं बरं का रे, नाही तर तुम्ही म्हणता सर असं थोडी ना आहे. अरे करतात ते विचार असे. ओके. चला आता सांगा डिस्काउंट पर्सेंट. ओके. इथे मी मी जसं आधी पण तुम्हाला म्हटलेलं, थोडासा माझा इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे की तो रायटिंग मध्ये येऊन जातो माझा. ओके. बट तुम्ही तेवढं थोडं कॉम्प्रोमाइज करा शकतो. चला, डिस्काउंट पर्सेंट इज इक्वल्स टू काय येईल रे, A+B मायनस ए बी अपॉन 100. एच्या जागेवरती काय करणार आपण, 10+40 मायनस 10 × 40 डिवायडेड बाय किती होईल, 100. सांगा किती येईल, 10+40 हे 50 होईल, मायनस हा झिरो इथे कट झाला आणि हा झिरो इथे कट झाला, दोघांचे झिरो झिरो कट झाले, तर हा किती होईल आपला 4. आणि याचा आन्सर किती होईल आपलं 46%. ओके. आलं लक्षात.
म्हणजे टोटल जर तुम्हाला 2 डिस्काउंट दिले जातील तर फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे? ए प्लस बी मायनस ए बी अपॉन 100 हा वाला फॉर्म्युला आपण काय करणार आहोत तर यूज करणार आहोत. क्लिअर आहे? आय होप की सगळ्यांना हे लक्षात आलं असेल आणि खूप मी इझी पद्धतीने सांगितलेलं आहे. असं काही नाही की मी कोणतं असं काहीतरी असं वेगळं सायन्स वगैरे सांगितलेलं आहे तुम्हाला. खूप इझी आहे आणि अजून याचे खूप सारे आपण क्वेश्चन प्रॅक्टिस करून घेणार आहोत. त्याच्यामुळे थोडंसं येईल तुमच्या लक्षात. पहिल्यांदाच असं काहीतरी कन्सेप्ट नवीन आली की सर आम्हाला नाही समजली आणि किंवा आपण ते अडॅप्ट करायला पण सर काय करतो थोडासा आपण वेळ घेतो. ओके, कारण ट्रॅडिशनल अप्रोचने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करत असतो. काहीतरी नवीन आलं की हा अरे सर नाही जमणार मला वगैरे हे असं थोडासा विचार करतात विद्यार्थी. बट थोडासा टाइम द्या. एक क्वेश्चन सॉल्व्ह केला अजून एखादा करू आपण अजून दोन असं करू आणि हे तुम्हाला एकदम खूप इझी वाटून जाईल उलट. ओके, चलो नेक्स्ट वन याच्यावरती या. बघा आता काय दिलेलं आहे रे इथे पण. जर 30% आणि 20%, ओके 30% आणि 20%च्या दोन सवलती दिल्या. बघा आता परत तसाच क्वेश्चन आला. तुम्हाला दोन सवलती दिलेल्या आहेत. किती आहेत? एक दिलेली आहे 30ची, एक दिलेली आहे 20%ची. दोन सवलत दिलेत तर दोन डिस्काउंट दिलेले आहेत तर त्याचा एकच डिस्काउंट काढायचा आहे आपल्याला. काय करणार रे आता? सरांनी शिकवलेलं आहे का हे? शिकवलेलं आहे ना सरांनी? काय शिकवलेलं आहे सांगा बरं. जर ज्यावेळी आपल्याला दोन डिस्काउंट दिले जातात त्यावेळी आपण काय करतो? त्या दोन्ही डिस्काउंटचा आपण एक डिस्काउंट तयार करू शकतो. कसा करणार रे? सांगा कसा करणार? डिस्काउंट इज इक्वल्स टू ए प्लस बी मायनस ए बी अपॉन 100. माझ्याकडे अजून एक मेथड आहे बरं का याला सॉल्व्ह करायची. मी याला अजून दुसऱ्या मेथडने पण सॉल्व्ह करू शकतो बट ते मी तुम्हाला आत्ताच नाही सांगणार. थोडासा पहिली जी मेथड सांगितलेली आहे ना त्याचे खूप सारे एक्झाम्पल सॉल्व्ह करा. ती एकदा तुमच्या प्रॅक्टिसमध्ये येऊ द्या त्याच्यानंतर मी तुम्हाला दुसरी मेथड सांगेल. नाहीतर असं होऊन जाईल की पहिली वाली दुसरी वाली काय नाही की सगळंच कॉम्बिनेशन मध्ये झालं आणि कोणतीच नाही आली. असं नको व्हायला. ओके, आणि मी तसं होऊन पण नाही देणार सो डोंट वरी. मला जेवढं तुम्हाला सांगायचं आहे मी तेवढंच सांगेन तुम्हाला. त्याच्यापेक्षा जास्त पण नाही आणि त्याच्यापेक्षा कमी पण नाही. ओके करा सॉल्व. किती येईल रे याचा आन्सर? काय मिळेल आपल्याला? हे झालं 50 आणि इथे पहा हा झिरो इथे कट झाला हा झिरो इथे कट झाला म्हणजे -6. काय आन्सर मिळाला आपल्याला? 44%. याचा आन्सर आपल्याला मिळेल. येईल. इझी आहे ना मेथड? खूप इझी आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा या मेथड्सनी. आणि या मेथड्स अशा आहेत की जे तुमच्या ऍक्च्युअल एक्झामिनेशन मध्ये खूप टाइम रिड्यूस करणार आहेत. जेवढा टाइम रिड्यूस होईल तेवढा तुमचे चान्सेस क्वेश्चन नंबर ऑफ क्वेश्चन अटेंड करण्याचे चान्सेस वाढत जातात. एवढं लक्षात असू द्या. ओके, चला नेक्स्ट वन क्वेश्चन पहा आता. मी थोडेसे याचेच खूप सारे क्वेश्चन्स ठेवलेले आहेत कारण जरा बेनिफिट होईल तुम्हाला. एक मिनिट. ठीक आहे. ओके ओके ओके, ठीक आहे. एक काम करू आपण. आपण ना इथेच थोडेफार अजून अजून क्वेश्चन आपण घेऊयात. सांगा बरं. मी काय केलं आता मी 2% आणि 3%, 2 आणि 3% असे मी दोन डिस्काउंट घेतले. दोन डिस्काउंट घेतले 2% आणि 3%. तर काय होणार आता? मी तुम्हाला दोन सूट दिलेले आहेत. तुम्ही माझ्याकडे आले, माझं एक शॉप आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी दोन डिस्काउंट दिले. एक दिला 2%चा आणि एक दिला तुम्हाला 3%. काय येईल डिस्काउंट? टोटल डिस्काउंट सांगा मला. 2 + 3 मायनस 2 × 3/100. किती येईल रे? 5 - 6/100. 6/100चा आन्सर किती मिळेल तुम्हाला? 5 - 0.06. आणि 5 मधून जर आपण 0.06 जर मायनस केलं तर किती मिळेल आपल्याला? 4.94%चा काय झालेला आहे आपला डिस्काउंट झाला. ओके, अजून एक्झाम्पल घ्या. चला हे तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी देतोय आणि हे तुम्ही प्रॅक्टिस करा. 8% आणि 2% एक घ्या. त्याच्यानंतर अजून कोणती घेऊ शकतो आपण? अजून घ्या. थर्ड वन एक्झाम्पल 20% आणि 50% हे एक घ्या. त्याच्यानंतर फोर्थ वन एक्झाम्पल आहे तुमचं 16% आणि 8% हे पण घ्या एक्झाम्पल. असे मी तुम्हाला 4 एक्झाम्पल दिलेले आहेत आणि या 4 एक्झाम्पल तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे आणि ही जी मेथड मी दिली ना याच मेथडने तुम्ही सॉल्व्ह करा. दुसरी कोणतीही मेथड तुम्ही यूज करू नका. येईल लक्षात सगळ्यांच्या? ओके, चला आता हा तिसरी मेथड पहा. सॉरी, आता थर्ड वन टाइप मध्ये कसे क्वेश्चन विचारले जातात ते बघूयात आपण. थर्ड वन टाइप कोणता आहे?
अं, हा, याच्यामध्ये आहे बघा. इथे काय दिलेलं आहे तुम्हाला? एकतर क्वेश्चन कसे येतात बघा, एकतर तुम्हाला फक्त सिंगल डिस्काउंट दिला जातो, की फक्त एकच 10%चा डिस्काउंट दिला. दुसरा क्वेश्चन कसा येतो, की तुम्हाला दोन डिस्काउंट दिले, 10% आणि 10% असे दोन डिस्काउंट दिले. आणि तिसरा क्वेश्चन कसा येतो? तिसरा क्वेश्चन येतो की तुम्हाला एकाच वस्तूवरती काय दिले, 10%, 10% आणि 10% असे तीन डिस्काउंट दिले तुम्हाला. किती डिस्काउंट दिले? तर तीन डिस्काउंट दिले. याच्यावरती क्वेश्चन अजूनपर्यंत कधी आयोगाने विचारलेला नाहीये आणि कधी जाणारही नाही. ओके, एवढं मी सांगतो तुम्हाला. याच्यावरती कधी नाही जाणार, इथपर्यंत येण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे मी हे पण कव्हर करतोय. काय येईल रे? सांगा. हे पहिल्या दोन गोष्टी लक्षात आल्या. एक सिंगल डिस्काउंट असेल तर मजाच आहे, काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. दोन डिस्काउंट आले तर कसं करतात हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. दोन डिस्काउंट साठी ए प्लस बी, काय फॉर्म्युला येतो दोन डिस्काउंट साठी? ए प्लस बी मायनस ए बी अपॉन 100. ओके. आता तीन डिस्काउंट साठी बघा, ज्या ज्या वेळी तुम्हाला तीन डिस्काउंट दिले जातात ना, तीन डिस्काउंट म्हणजे 10%, 20%, 30% अशा तीन सवलती तुम्हाला दिलेल्या आहेत. तर त्या सगळ्यांची मिळून एकच सवलत काढा. तर त्यावेळी काय करायचं पहा. त्यावेळी एक सिंपल फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये पण मी फॉर्म्युला तयार केलेला आहे, तुम्हाला मी तो ऍज इट इज देत आहे. फॉर्म्युला नोट डाऊन करा. ए प्लस बी प्लस सी मायनस ए बी प्लस बी सी प्लस ए सी डिवायडेड बाय 100 प्लस ए बी सी डिवायडेड बाय 1000. येईल का रे लक्षात की नाही समजला हा? खूप खूप इझी आहे बरं का, खूप इझी आहे. फक्त थोडस काहीतरी नवीन वाटत असेल, त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होत असेल मे बी तुमचं. बट डोंट वरी. ओके. थोडं थोडंसं हे पहिल्या पहिल्यांदा थोडासा त्रास होईल लक्षात यायला, बट नंतर खूप इझी होऊन जाईल, मी खरं सांगतो. ओके. चल, आता पुढे बघूयात आपण. हे आलं लक्षात सगळ्यांच्या काय करायचं आहे आपल्याला? फॉर्म्युला आय होप की लक्षात आला असेल. फॉर्म्युला काय आहे, कसं करायचं आहे, क्लिअर? पहिल्यांदा आपण पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय येईल? ए बी सी यांची ऍडिशन, देन मायनस ए बी प्लस बी सी प्लस ए सी डिवायडेड बाय 100. आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत? तर ए बी सी, एक मिनिट, ए बी सी आपण 1000. ओके. चला करूयात आता. इथे मी इथं ए इज इक्वल्स टू काय घेतो? मी ए इज इक्वल्स टू घेतो 30%. इथे काय करतो तर मी बी इज इक्वल्स टू 20% आणि सी इज इक्वल्स टू इथे मी काय करतो? 30% घेतो. फॉर्म्युला यूज करा हा. फॉर्म्युला यूज केल्यानंतर काय येईल रे? ए प्लस बी प्लस सी. लिहायचे. ए प्लस बी प्लस सी किती आहे? 30 + 20 + 10 मायनस किती येईल रे इथे? इथे मी करतो 30 × 20 प्लस 20 × 10 प्लस 30 × 10 आणि डिवायडेड बाय किती राहणार आहे आपला? हा राहील 100. आणि प्लस ए बी सी यांची सगळ्यांची मल्टिप्लिकेशन करा, 30 × 20 × 10. काय मिळेल रे आन्सर? 20 × 10 तर 3 × 2 6, 6 मल्टिप्लाय बाय 1 6च राहील. आणि त्याच्यानंतर जो काय आपला आन्सर येईल, किती झिरो राहतील? 1 2 3 डिवायडेड बाय किती येईल तुमचा? 1000 येईल. ओके. चला आता हे सिम्प्लिफाय करा. हे सिम्प्लिफाय करून मला आन्सर सांगा किती येईल. हा इनिशियली आपल्याला भेटेल 60, बरोबर. मायनस त्याच्या पुढे काय येईल? त्याच्या पुढे पहा, हा किती झाला? हा झाला आपला 600 प्लस हा झाला आपला 200 प्लस हा किती झाला आपला 300 डिवायडेड बाय किती आहे रे? 100 प्लस इथे काय होतील रे? हे 3 झिरो या 3 झिरोला कट होऊन जातील, म्हणजे आपल्याकडे राहिला 6. आता हे कॅल्क्युलेशन करा. 60 हे वरती किती होईल? 1100 होईल, बरोबर. 1100 डिवायडेड बाय आणि प्लस 6. या दोन झिरोला इथले दोन झिरो कट झाले. किती राहिलं सांगा बरं? 60 मायनस 11 प्लस 6 किती होईल आन्सर याचं? 60 - 5, 60 - 5 चा आन्सर आपलं 55% काय येईल तुमचं याचं करेक्ट आन्सर असेल. समजलं? एक 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 मिनिट, एक मिनिट, आय थिंक काहीतरी आपण रॉंग केलेलं आहे इथे. हेच इथे ना शेवटी ना, जो मी फॉर्म्युला सांगितला ना या, ओके जस्ट वेट. जो मी फॉर्म्युला सांगितला याच्यामध्ये एक मी आय थिंक झिरो कमी लावलेला आहे. जस्ट वेट.
इथे जो फॉर्म्युला आहे ना, मी फॉर्म्युला परत एकदा लिहितो. फॉर्म्युला काय आहे पहा, ए प्लस बी प्लस सी. ओके, काय आहे, ए प्लस बी प्लस सी मायनस ए बी प्लस बी सी प्लस ए सी डिवायडेड बाय 100 प्लस ए बी सी डिवायडेड बाय किती, 10,000. ओके. ऍक्च्युली हा क्वेश्चन ना, आपण पहिला वाला जो क्वेश्चन म्हणजे पहिली वाली जी मेथड सांगितली ना, त्याच्यानुसार सुद्धा आपण सॉल्व्ह करू शकतो बरं का. मी तुम्हाला नेक्स्ट वन क्लासमध्ये, थोडासा माझ्याकडे पण खूप कमी टाइम आहे, त्याच्यामुळे मी आता ह्या ट्रिक तुम्हाला सांगतोय. बट जो नेक्स्ट वन आपला क्लास येईल ना, त्याच्यामध्ये मी नक्की हे जे वाले क्वेश्चन्स आहेत ना, हे मी तुम्हाला जो आपली ए प्लस बी मायनस ए बी अपॉन 100 वाला जो आहे ना, त्याच्याने मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवेन. ओके, सॉरी. चला, इथे काय येईल रे, प्लस 30 × 20 × 10 डिवायडेड बाय किती होईल आपलं, 10,000 होईल. ओके, फक्त एक शून्य मी फक्त एक झिरो माझा लावायचा राहिलेला होता. सांगा आता हे किती होईल, हे होईल आपलं 60 मायनस या सगळ्यांची ऍडिशन आपली किती आलेली होती, 1100 डिवायडेड बाय 100 आणि प्लस इथे किती होईल रे, हा झिरो याला कट, हा झिरो याला कट, हा झिरो इथे कट, म्हणजे 6/10 राहिलेलं. हा किती झाला आपला 60, हे दोन झिरो इथे कट झाले आणि हा किती होईल 0.6. 6 मधून 6 डिवायडेड बाय 10 आपलं आन्सर किती होईल 0.6. पुढे सांगा, या सगळ्यांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर याचा आन्सर किती मिळून जाईल आपल्याला. ओके, 49.6% हे काय मिळेल आपल्याला, याचं करेक्ट आन्सर मिळून जाईल. आलं लक्षात, क्लिअर आहे सगळ्यांना जे काय मी सांगितलेलं आहे ते. ज्या ज्यावेळी एक फक्त एक डिस्काउंट दिला जाईल त्यावेळी तर खूप इझी आहे. ज्यावेळी दोन डिस्काउंट दिले जातील तर त्यावेळी काय करायचं आहे, ए प्लस बी मायनस ए बी अपॉन 100. आणि ज्यावेळी तीन डिस्काउंट दिले जातील त्यावेळीचा हा वाला. ओके, येईल सगळ्यांच्या लक्षात. आय होप की या सगळ्याच्या नोट्स वगैरे तुम्ही काढून ठेवा. थोडासा टाइम कमी, सॉरी टाइम जो आहे तो खूप कमी आहे, त्याच्यामुळे मी आता आपला जो सेशन आहे तो इथेच मी काय करतो, एंड करतोय. बट नेक्स्ट वन जो पार्ट येईल त्याच्यामध्ये नक्की मी हेच क्वेश्चन तुम्हाला दुसऱ्या पण अँगल म्हणजे दुसऱ्या मेथडने पण मी काय करेन, सॉल्व्ह करून दाखवेन. ओके, तो आतासाठी इथेच थांबूयात आपण. ओके, चलो बाय बाय. तुमचा अभ्यास जो आहे तो असाच कंटिन्यू चालू ठेवा. जर काही डाऊट वगैरे असेल तर बिंदास मला विचारा. ओके, चल बाय ऑल ऑफ यू.